की जर जर पाहुणा म्हणून जगगुरु तुकोबारांच्या घरी यावं आणि आल्याच्या नंतर देवाने भोजन करावं. काय भोजन? तर पाण्यामध्ये कण्या पातळ साधन ठेवावं आणि ते देवाला वाढावं. आणि वाढल्याच्या नंतर भोजन झाल्याच्या नंतर शास्त्राचा एक नियम आहे. शास्त्राने 8 प्रकारचे भोग सांगितलेले. सुगंध, तांबूल, वनिता, कुसुमच्छेद भोगाचे गमुदारतून. शास्त्राने 8 प्रकारचे भोग सांगितलेले आहेत. मला सर्व काही माहिती नाही, पण तांबूल नावाचा एक भोग सांगितलेला आहे. तो भगवान परमात्म्याला भोजन झाल्याच्या नंतर द्यायचा असतो. आणि देत असताना तांबूल म्हणजे विड्याचा प्रकार. बरं, भोजन झाल्याच्या नंतर मुख शुद्धे तुळशी दळ. तुकोबाराने काय करावं? त्यांना भोजन झाल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये तुळशीचं पान द्यावं, तुळशी पत्र द्यावं आणि दिल्याच्या नंतर त्यांना सांगावं मुख शुद्धे तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. देवा देवा तू जसं दिलास तसं हे असंच आहे. आणि सांगायचं तात्पर्य एक आहे की बाबा देवा मी दुर्बळ आहे. माझ्याकडून जेवढं घडतंय ना ते प्रेमयुक्त अंतःकरणातून केलेलं आहे. आता अलीकडच्या काळामध्ये कीर्तनकार भरपूर आहेत, पण नामामध्ये कीर्तन करिता ते सांग पण प्रेमाचे ध्यान गाणिता नाहीये. नामदेवराय सांगतात कीर्तन करणं आणि त्या कीर्तनामध्ये भावयुक्त अंतःकरणातून प्रेमयुक्त अंतःकरणातून कीर्तन करणं हे कीर्तन वेगळं आहे. आता बीजोत्सवाचा हा उत्सव आहे. या उत्सवामध्ये कीर्तन करणं ही गोष्ट एक चांगली गोष्ट आहे, परंतु या बीजोत्सवामध्ये भावयुक्त अंतःकरणातून त्या प्रचंड प्रेमाने कीर्तन करणं